भारतीय संगीतातील चिरतरुण सूर हरपला. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. उद्या शिवाजी पार्कातील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. आशा भोसले यांचा संगीत प्रवास आपल्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध करणारा, हृदयाला स्पर्श करणारा होता. त्यांची गाणी लोकांच्या जीवनात कायम घुमत राहतील. पंतप्रधान मोदी यांची एक्सवर पोस्ट. मंगेशकर कुटुंबातील दुसरा तारा हरपला. 90व्या वर्षी आशाताईंनी 3 तास कॉन्सर्ट केला होता. मुख्यमंत्री फडणवीसांकडून आठवणींना उजाळा, तर आशा भोसले यांची गाणी अमर राहतील. उद्धव ठाकरेंकडूनही आदरांजली. सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेवेळी आदिती तटकरे भाऊक, अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचं होतं, पण आता सुनेत्रा काकींच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचं स्वप्न पूर्ण होईल. आदिती तटकरेंकडून भावना व्यक्त. सत्तेतला मोठा पक्ष मित्रपक्षांची शिकार करणार. पुढील महिन्याच्या शेवटपर्यंत शिकार केली जाणार. मोंदू प्रकरण ठरवून बाहेर आणलं गेलं. रोहित पवार यांचं सूचक ट्विट. मोंदू खरातकडून शक्तीपीठ महामार्गाच्या रूटवरही जमीन खरेदी. 2,40,00,000ची जमीन खरेदी केल्याची माहिती. खरातच्या सीएकडूनही जमीन खरेदीचे व्यवहार. मराठा आंदोलकांना मोठा धक्का. 81 गंभीर गुन्हे मागे घेण्यास सरकारचा नकार. 2 टप्प्यातील गंभीर गुन्हे सरसकट मागे घेता येणार नाही. मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत गृह विभागाचं स्पष्टीकरण. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेईपर्यंत शांत बसणार नाही. सरकारनं शब्द न पाळल्यास मोठं आंदोलन उभारू. मनोज जरांगे यांचा इशारा.